आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चाला आज महाराष्ट्रातील गावाखेड्यातून तमाम जनता, आंबेडकरी जनसमुदाय आणि 59 जाती या मोठ्या लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये एकवटलेल्या आज आपल्याला पाहायलाच मिळाल्या असतील। पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने जनसमुदाय आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज एकवटलेला आहे। आमची सरकारला विनंती आहे की येत्या काळात जर आरक्षण उपवर्गीकरण निर्णय जर लागू करण्याचा पुन्हा तुम्ही जर प्रयत्न केला तर याहून मोठ्या संख्येने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात आज आमच्या दिव्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि इतर चर्मकार बांधव असतील किंवा इतर 59 जातीचे जे प्रतिनिधी आहे आमच्या दिवा शहरातून मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि अनुसूचित जातीची एकजूट ही कायम राहावी यासाठीचा आजचा मोर्चा होता आणि तो यशस्वी करण्यासाठी सर्व अनुसूचित जातीच्या प्रतिनिधींचे आम्ही आभार व्यक्त करतो। जय भीम, जय संविधान, जय भीम। महाराज की संत रविदास महाराज की बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा, उपवर्गीकरण सरकार मुर्दाबाद, 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 उपवर्गीकरण सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आता आमच्या आणखी एक वर्गीकरणाच्या संदर्भात जी भव्य असा मोर्चा संपन्न झाला। तुम्ही जे मंत्र्यांशी भेटण्यासाठी गेला होता, काय नेमकं चर्चा झालेली आहे त्या संदर्भात काय सांगा? आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये काल आम्ही 15 आमदारांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पण भेट केलेली आहे आणि त्यांनी सगळ्या आमदारांची बैठक घेण्याच्या बाबतीत काल आश्वासन दिलं होतं आम्हाला। लवकरच ते सगळ्या आमदारांशी आणि सगळ्या लोकांशी ते बोलणारच आहेत। आज विधानसभेमध्ये पण सकाळची 11 वाजताच्या नंतर स्थगन प्रस्ताव या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांनी मिळून मांडला, तेव्हा पण मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या जातीच्या, सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्याच्यानंतरच सगळ्या 59 जाती ज्या आहेत त्या सगळ्या जातींना न्याय भेटल त्या पद्धतीनं आम्ही योग्य भूमिका घेऊ असे पण बोलले आहेत। आता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आम्हाला शिष्टमंडळाला बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे का उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या आमदारांची बैठक घेण्यात येईल, सगळ्या लोकप्रतिनिधींना पण बोलवण्यात येईल। जे आजच्या मोर्चामध्ये होते त्या आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, बाकीची मंडळी त्या सगळ्यांना बोलवण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल। तूर सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण बदल समितीचा अहवाल या ठिकाणी घोषित झाला नाही आहे, त्याच्यामुळे हा अहवालच जेव्हा आला नाही त्याच्यामुळे सरकार काय भूमिका घेईल या बाबतीत लोकांमध्ये जो संभ्रम आहे, म्हणून सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण हा रद्द झाला पाहिजे आणि म्हणून हा रद्द करून व्हावा अशी सगळ्यांची मागणी। 29 आमदारांपैकी जे 27 आमदारांनी जे सह्या केलेल्या आहेत तुमच्यापर्यंत त्याचा संपर्क झालेला आहे असं मगाशी तुम्ही म्हणालात, याच्यानी या आमदारांमुळे उपवर्गीकरण हे खरंच रद्द होईल असं वाटतं? मुळातच आमदारांचा नुसता 27 आमदारांचा विषय नाही आहे। 27 आमदार जरी एकवटले असतील महाराष्ट्रामध्ये या 59 जाती आहेत, या 59 जातींच्या मतदानावर सगळे आमदार 288 निवडून येतात। त्याच्यामुळे आम्ही तर सगळ्यांनाच आवाहन करतो का सगळ्या आपापल्या मतदारसंघामध्ये जेवढे आमचे लोक आहेत त्यांनी जाऊन त्या आमदारांना पण म्हटलं पाहिजे। परंतु हा जो प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी झाला त्याच्यामुळे सरकारनं त्याची दखल घेतली आहे तर निश्चितच याच्यावर तोडगा निघेल। तर शेवटचा प्रश्न आहे की सत्ताधाऱ्यांनी भावांमध्ये जो लावलेलं भांडण आहे आणि त्यामध्ये विरोधकांनी एकही शब्द या विषयावरती काढताना आपल्याला पाहायला मिळत नाही, या संदर्भात काय सांगता? नाही, मुळातच आता भांडणं कोणी लावली काय लावली हा विषय नाही आहे, कारण आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा केव्हा मोर्चे होतात तेव्हा सगळेच लोक एकवटतात असा आपला अनुभव आहे। मग मराठा समाजाला ओबीसी मधून द्यायचा विषय आला असेल की धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून द्यायचा विषय आला असेल, ओबीसीची विभागणी करायचा विषय असेल, अनुसूचित जमातीची विभागणी, तेव्हा सगळेच आमदार एकत्रित येतात। त्याच्यामुळे नुसतं आमदारांचा ते नक्की येतीलच, परंतु हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे यांची सगळ्याची सरकारची भावना काय त्याच्याशी संबंध नाही आहे। मुळातच हा उपवर्गीकरणाला विरोध सगळ्या समाजातून होतोय आणि ही मोठी गोष्ट आज या मोर्चाच्या माध्यमातून सिद्ध झाली। सर, सोशल मीडियामध्ये खूप वाद सुरू आहेत एकमेकांवरती, खालच्या पातळीवरती बोलताना दिसतं, त्यांना काय आव्हान करा? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। मी सगळ्यांना म्हणेल का आपण भावंड
ज्या बाबासाहेबांनी आम्हा सगळ्यांना 341 प्रमाणे आरक्षण दिलं, त्यांनी आपल्याला भांडायची गरज नाही. सगळ्यांना त्यांचा वाटा नक्की भेटेल. तो वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटा जो आहे संविधानाच्या मार्गानं तुम्हा सगळ्यांना वाटा भेटतो. त्याच्यासाठी अनेक योजना करता येतात, तशा योजना केल्या पाहिजे. उपवर्गीकरण करणे म्हणजे आरक्षणाचीच विभागणी करून या समाजाला फूट पाडणं, हा विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. एवढेच माझं आव्हान आहे. धन्यवाद. थँक्यू भीम. थँक्यू. This is Nirbhid News. Fearless journalism.